सौ जयश्री रामप्रभू मुंडे नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून उमेदवार आहे। मला उमेदवारी मिळालेली आहे आणि आज ह्या गंगाखेड 8 वर्षानंतर लागलेल्या निवडणुकीमध्ये भाजपला आज स्वतंत्र लढण्याची आणि स्वबळावर लढण्याची एक संधी मिळालेली आहे आणि ती संधी मला मिळाल्यामुळे मला ह्या गोष्टीचा आनंदही आहे आणि पूर्ण सक्षमपणे उतरण्याची तयारी सुद्धा आहे। गंगाखेडमध्ये समस्या ह्या 16 पासून ज्या आहेत त्या 8 वर्ष झाल्या तशाच आहेत। विकास झाला हा विकास कुठे झाला माहित नाही। 4 रस्ते नुसते केले म्हणजे पूर्ण गंगाखेडचा विकास झाला असा होत नाही। मूलभूत सुविधाच ह्या 8 वर्षात नाही। रस्ता नाही, नाली नाही, पाणी नाही। कुठेही गेलं तर ह्या 3 समस्या तर पहिल्या आमच्या समोर येत आहेत। मग हे 8 वर्षात झालं काय? पहिल्या 5 वर्षात आणि मधल्या 3 वर्षात आणि ह्या आमदारांच्या काळामध्ये मग गंगाखेडचा विकास झालाय कुठं हेच पहिलं शोधून काढावं लागणार आहे आणि तिथून हे काम पूर्ण सुरू करावं लागणार आहे। तिहेरी लढत होईल, प्रत्येक उमेदवार उभा राहणार आहे। त्यांनीही आधी कारभार केलेले आहेत, त्यांचे कारभार काय आहेत हे सगळ्यांनी बघितलेले आहे। तापडिया आधी जे होते त्यांच्याच घरात परत दुसरी उमेदवारी आहे, तेच उमेदवार आहेत आणि आमदार म्हणतात की मी विकासासाठी करतोय, तर मग परत तीच उमेदवारी त्यांना देऊन काय विकास? 5 वर्ष लोकांनी बघितलेला आहे ना, काय विकास केलेला आहे, काय कामं झालेली आहेत? काहीच नाही। नेमका गंगाखेड मधलाच रोड का करत नाहीयेत हा प्रश्न आहे। कुणासाठी रुकवलाय आणि का रुकवलाय आणि का धुळीचं एवढं साम्राज्य आहे? तुम्ही विकास केला म्हणतात तर मग गंगाखेडचा चेहराच का असा धुळीत पडलेला आहे हा पहिला प्रश्न आहे। तुम्ही रोड केले कुठे आणि का इथला बंद ठेवलाय हा प्रश्न आहे, आम्हालाच प्रश्न आहे, त्याचं उत्तर द्या। नागरिकांच्या ह्या मूलभूत 3 सुविधा तर आहेतच। गंगाखेडची दुर्दशा तर सगळे बघतातच आहेत आणि त्यामध्ये बऱ्याच मागण्या होत आहेत। आता काही महिला असल्यामुळे महिलांना बोलतात, आता काही जणांनी अंगणवाड्यांच्या मागण्या केल्या आहेत की आम्हाला अंगणवाड्या नाही। इथे बराच नागरिक हे दिवसभर कामाला जातात बाहेर, मग ते कारखान्यावर जात असतील, कुठं जात असतील किंवा कुठं घरगुती काम असतील किंवा शेतात जात असतील, त्यांना लेकराबाळांची आणि अंगणवाड्यांची तिथं त्यांनी मागणी केलेली आहे। आता ती नगरपालिकेमार्फत किती करता येतील त्याचं 100% काम करण्याचा निर्धार आहे। भाजपची सत्ता, राज्यात भाजपची सत्ता असल्यामुळे आणि आपल्या पालकमंत्री भाजपचे आहेत, सर्वत्र भाजपचंच सत्ता जी असल्यामुळे नगरपालिकेमध्ये सुद्धा भाजपची सत्ता यावी, त्यामुळे आपल्याला मोठा निधी तर मिळणारच आहे आणि विकास कामाला कुठेही अडथळा न येता आणि पालकमंत्री स्वतः स्त्री असल्यामुळे त्यांनी बऱ्याच गोष्टी सोप्या होणार आहेत आमच्या गंगाखेडसाठी। ज्या आमच्या नगरपालिकेमध्ये माझ्या ज्या 2 मागण्या 3 मागण्या आहेत की महिलांसाठी बाजारपेठेमध्ये एक चांगला हिरकणीसारखा कक्ष, महिलांसाठीच खास शौचालय, पुन्हा आपल्या अंगणवाडीसाठी खूप मोठा प्रश्न आहे तो एक, ड्रेनेज वॉटर सिस्टम। आता ह्या ज्या गंगाखेडचं जे नाल्या आणि रोडचा समन्वय जो बिघडलेला आहे तो सुरळीत करायचा असेल तर केलेले रोड हे ते असल्यामुळे आपण अंडरग्राऊंड वॉटर ड्रेनेज ही एक मोठी योजना अंमलात आणण्याचा आमचा निर्धार आहे।